हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज हेल्दी एजिंग बद्दल बोलूया. आपल्या सर्वांना वाटते, हे बघा, देवानं आपल्याला हे जीवन दिलेलं आहे. मग आपण एस्पेशली सिनियर सिटीजन्स आपण काय म्हणतो, हो जगायला हरकत नाही हो, हवे एवढे दिवस, पण आपण करणे एवढ्या राहायला पाहिजे. दुसऱ्यांचे वर अवलंबून राहायला नको आपल्याला. म्हणजे आपण हिंडणं फिरणं, घरात जाणं, आपली कामं तरी आपण करणे एवढं आपण हेल्दी असायला पाहिजे. ह्याला मी म्हणेन हेल्दी एजिंग. म्हणजे माझं पण मतच आहे. मला हरकत नाही, देव किती 90 वर्ष जगायला देऊ देत, किती देऊ देत, पण जेवढी वर्ष मी जगणार आहे तेवढी वर्ष माझं मी हेल्दी एजिंग असायला पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट माझी कामं मी करणे एवढं असायला पाहिजे. नो डाऊट करतात बाकीचे, तरी आपल्याला काय वाटते, दुसऱ्यावर अवलंबून राहायला नको असं वाटते, आहे का नाही? मग आपण हे हेल्दी एजिंग कसं ठेवायचं, किंवा अगदी लास्ट मोमेंटपर्यंत आपण हेल्दी कसं राहायचं, हे बघा, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. ज्या काही गोष्टी आपल्या हातात नाही, आउट ऑफ द कंट्रोल, ते आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. पण आपल्या हातात काय आहे, आपण काय करायचं? फर्स्ट थिंग इज आपलं लाईफस्टाईल आणि हॅबिट्स. मेनली आपलं लाईफस्टाईल, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. परवा मी कोणतरी बोलताना ऐकलं, 100 वर्ष आपल्याला जगायचं असलं तर म्हणे 100 वर्षापूर्वी कसं जगत होते तसं तुम्ही जगायला पाहिजे. मग तुम्हाला फोन सोडा, सगळं आताचं पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक हे सगळं सोडा असं म्हणत होते. तेही चेष्टेचा विषय असेल, पण आज आपण लाईफस्टाईल हॅबिट्स बद्दल बोलूया, ज्याच्यामुळे आपण हेल्दी राहू शकतो. आपलं म्हातारपण हेल्दी जाणार आहे. म्हणजे हेल्दी एजिंग टिप्स. मेन ह्याला काय आहे, रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी, म्हणजे मुवमेंट्स. हे बघा, कुठलंही मशीन असू देत, कुठलंही असू देत, किंवा एखादं तुम्ही कुठलंही लोखंडी सामान घ्या, एखादा सुरी घ्या, न वापरता फेकून द्या, काय होईल? महिनेभरानं सगळं गंजून जाते. शरीराचं पण तसंच आहे. आपलं रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी असली तरच तर व्यवस्थित राहते. म्हणजे वॉकिंग असेल, तुमचं छोटंसं गार्डन असलं तर गार्डनिंग करा. जे कोणाला स्विमिंग आवडते स्विमिंगला जावा. आता कालच मी एका माझे क्लासमेटबद्दल बोलत होते. तो सांगत होता त्याचे मोठे भावाचं, त्यांचं वय आहे 88, अजूनही ते स्वतः ड्रायव्हिंग करतात. बघा, म्हणजे आपण अगदी आपला लाईफ हेल्दी ठेवून घ्यायला पहिलं रेग्युलर एक्सरसाइज. फिजिकल एक्सरसाइज म्हणजे अमुक करा म्हणत नाही मी, पण फिजिकल ॲक्टिव्हिटी चालू ठेवा. तर चालणं असेल, काही असू देत. हल्ली काय झाले माहिती का हो, आपल्या सर्वांना खूप सुख सोयी आल्यात. आपल्या लहानपणी आपण चालत जात होतो, येत होतो. आता काय झालंय, गाडी घोडा सगळं आहे घरात. मग मुलं पण म्हणतात, अहो कशाला चालत जातीस, जा की गाडीतनं, गाडी आहे, ड्रायव्हर आहे, मग काय, सुख अनुभवायला यायला पाहिजे की, असं म्हणतात. पण हे ना काय होते, आपल्या ॲक्टिव्हिटी कमी होतात. त्यामुळे आपली रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण ठेवायला पाहिजे. दॅट इज द फर्स्ट थिंग. दुसरं, आपलं जेवण, फूड, आहार, हितमित आहार. म्हणजे जे आपल्याला आवडते तो, जे आपल्या अंगाला हितकार्य आहे तो, आणि मित म्हणजे आवडला म्हणून खूप खात बसलो असं नाहीये.
ओके, मला भजी आवडतात, खातच बसले नाही. विद इन द लिमिट. आणि पाणी भरपूर प्यायचं. आणि अन्न कुठलं जास्त खायचं, फ्रेश फूड. आणि शक्यतो तुम्ही कोल्ड्रिंक्स, पिझ्झा, बर्गर हे सगळं अवॉइड करा. घरात आणत असले तरी नातवंड खाऊ दे. आपण घरात बनवलेलं गरम गरम ताजं अन्न खात जाऊया. आणि हे अन्न खाताना पण सांगू का, रात्रीचं अगदी लाईट घ्या. रात्रीचं म्हणजे काय, खिचडी चालेल, काही आपल्याला पचायला हलकं अन्न असायला पाहिजे. आणि जरा लवकर जेवत जावा. आणि मेन आपण हे बघितले का, इवन कितीतरी वयस्क माणसं दुकानात असतात, कामं करतात रोजचं, ते किती हेल्दी असतात. हे कारण काय, ते सोशली ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे माझं वय झाले, मला होत नाही असं म्हणत जाऊ नका. जे काम तुम्हाला होते तर करत जावा. लोकांना भेटा, कार्यक्रमांना जावा. नाही बाई, कितीतरी लोक म्हणताना ऐकले मी आता कुठेही जायचं बंद केले बाबा, मी कुठेही जात नाही. तसं करू नका ना, जात जावा, लोकांना भेटा. तुम्हाला खायचं प्यायचं हवे एवढंच खावा. कोणी काही तुम्हाला आग्रह करत नाही या वयात. त्यामुळे बी विथ द पीपल, लोकांबरोबर राहायला शिका. आणि महत्वाचं पुढचं, झोप. व्यवस्थित 7 ते 8 तास झोप असायला पाहिजे. आता कितीतरी लोकांना असं वाटते, वय होत गेलं की आम्हाला झोप येत नाही बाबा व्यवस्थित, लवकर पहाटे जाग येते, अमुक होते. तुम्ही प्रयत्न करून बघा. ह्याला मेन एक म्हणजे झोपायची वेळ आणि उठायची वेळ निश्चित ठेवा. रोज तुम्ही 9ला झोपता, रोज 9ला झोपत जावा. 10ला झोपता, 10ला झोपत जावा. 5 वाजता उठता, 5 वाजता उठत जावा. त्यामुळे ह्या झोपायच्या वेळा आणि उठायची वेळ हे दोन्ही तुम्ही निश्चित करा आणि त्या वेळेला झोपत जावा. आणि दिवसा झोपू नका. कितीतरी सिनियर सिटीजन्सांचं मी बघितलंय, काम नाही म्हणून दिवसाही झोपायचं. आणि दिवसा झोप लागली की मग तुम्हाला रात्री कशी झोप लागेल. त्यामुळे दिवसा झोपू नका. रात्री ठरलेल्या वेळेला झोपा. आणि झोपायचे आधी मोबाईल बघणं, लॅपटॉपवर काहीतरी करत बसणं हे बंद करा. लवकर जेवा. ॲटलिस्ट 2 तास तरी झोपायचे आधी तुमचं जेवण व्हायला पाहिजे. ते तुम्ही काही लोक म्हणतात, हो एवढं लवकर झोपलं की आम्हाला भूक लागते की. भूक लागली की एखाद फळ खावा, दूध घ्या ग्लासभर, जे तुम्हाला पचते. अमुकच असं म्हणत नाही, तुमचे आवड तुम्हाला जे पचते तर, पण हलकं काही घ्या. हे तुम्ही रेग्युलरली पाळायला पाहिजे. आणि पुढचं महत्त्वाचं आपण सिनियर सिटीजन्स आहे करायला पाहिजे, रेग्युलर चेकअप. वर्षाला एकदा आपल्याला काही होत नसलं तरी चेकअप करायला पाहिजे. का माहिती आहे का, आपल्या सर्वांना माहीत आहे प्रिकॉशन इज बेटर देन क्यूर. त्यामुळे अगदी काहीतरी झाल्यावर आपण त्याच्यासाठी औषध पाणी करण्यापेक्षा प्रिकॉशन घेतलेला बरं ना. त्यामुळे प्रिकॉशन घ्यायचं. आधीच वर्षाला एकदा कंपल्सरी मेडिकल चेकअप करायचं. आणि आपलं रोजचं राहणीमान का नाही, शांत ठेवायचं. मेडिटेशन करा पाहिजे ते, जे तुम्हाला आवडते तर शांत राहावा. जास्त किटकिट चिडचिड करू नका. आणि शक्यतो बोलणं पण गरजे एवढं बोला. कमी बोला, हरकत नाही. जास्त बोललं का नाही आवडत नाही लोकांना. तुमचे कालचं काय सांगत बसता हो म्हणतात.
जास्त बोललेला यंगस्टर्सांना आवडत नाही. त्यामुळे गरज आहे तेवढं बोला. प्रत्येक गोष्ट आता काही आपल्याला कळायला पाहिजे. मुलांच्या ऑफिसमधनं काय झालं हे कळायला पाहिजे किंवा बाहेर कोण आलं हे कळायला पाहिजे आपल्याला नाही गरज. आपल्याशी संबंधित असलेल्या गोष्टी आपल्याला कळल्या का नाही आपण सुखी आनंदी राहतो बघा. मग तुमच्या जवळ बीपी येत नाही, शुगर येत नाही, काहीही येत नाही. तुम्ही अगदी आनंदी आणि हेल्दी राहता आणि इवन यू विल बी एजिंग हेल्दी. आपलं एजिंग हेल्दी होते. हॅव ए गुड डे.